नमस्कार. IG पुरणकुमार यांनी 9 पानाची कम्प्युटरवर प्रिंट केलेली सुसाइड नोट घालून स्वतःचं म्हणजे स्वतःकडची जी सर्व्हिस रिव्हॉल्वर असते त्याने जीव दिला. आणि त्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी जवळजवळ 15 लोकांवर आरोप केले की त्यांना प्रताडणा, जातीविषयक त्यांची प्रताडणा झाली. त्याच्यामध्ये त्यांनी DGP शत्रुजीत, SSP महेंद्र बिजरनिया आणि अशा खूप जणांना, चीफ सेक्रेटरीवर सुद्धा एकूण 15 जणांवर त्यांनी आरोप लावले आणि स्वतःला गोळी घालून जीव दिला. त्यांची पत्नी स्वतः IS आहे आणि त्यावेळेला ज्यावेळेला ही घटना घडली 7 ऑक्टोबरला, त्यावेळेला त्या जपानला गेल्या होत्या. त्या ताबडतोब जपानहून आल्या. आज 14 तारीख आहे. मी जोपर्यंत ऐकलं तोपर्यंत त्यांनी त्या शवाचं विच्छेदन करायला, पोस्टमॉर्टम करायला परवानगी दिली नाही. त्यांचं हेच म्हणणं आहे की त्यांच्या सुसाइड नोट्सवर ॲक्शन घ्यावी. पण जोपर्यंत ती सुसाइड नोट एकतर ती प्रिंटेड आहे आणि त्याच्यावर हस्तलिखित नाही, सही नाही, काही नाही, ती खरी त्यांनीच केलेली सुसाइड नोट आहे हे सुद्धा अजून सिद्ध नाही झालं. तोपर्यंत पोस्टमॉर्टम पण करायला दिलं नाही. आणि काही अशा वेळेला संशय येतं असं काहीतरी पद्धत असेल, म्हणजे त्यांना मारलं गेलं असेल आणि एवढ्या दिवस गेल्यानंतर ते पुरावे मिटून जात असतील म्हणून मुद्दामून वेळ घालवत आहेत अशी मनात शंका येते. आपल्याला काही त्याच्याबद्दल सांगता येणार नाही. आता हे पुरणकुमार जे IG होते त्यांचे वडील इन्कम टॅक्समध्ये कमिशनर होते. त्यांची पत्नी स्वतः IS आहे आणि आत्ता त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे विचार करा, ही तिसरी पिढी म्हणता येईल. म्हणजे 2 पिढ्या त्यांच्या अगदी छान आणि छान सर्व्हिस, त्यांची मुलीसुद्धा बाहेर शिकतात वगैरे, मोठ्या झालेल्या आहेत. म्हणजे आज त्यांच्या सर्व्हिसची 20-25 वर्ष झालेली आहे आणि अजूनही ते स्वतःला दलित म्हणून घेताना त्यांना म्हणजे कमीपणा नाही वाटत की मी दलित आहे म्हणून माझे उत्पीडन होत होतं. मग एवढं शिक्षण घेऊन, एवढ्या पोस्टवर जाऊन सुद्धा उत्पीडन होतं जातीच्या ह्याने. आणि जर होत असेल मग आरक्षणाचा उपयोग काय? आणि जर होत नसेल मग आरक्षण देऊन सुद्धा जर एवढ्या वर्षानंतर 70 वर्ष आपल्याला 70च्या वर आपल्याला स्वतंत्र होऊन आणि संविधान येऊन जर वर्ष झाली आणि बाबासाहेबांनी कुठेही नोकरीसाठी आरक्षण दिलं नव्हतं, हे जबरदस्तीने. आणि बरंच हे पण त्याच्यामध्ये पण 10 वर्षाचं लिमिटेशन ठेवलं होतं. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे अशा पद्धतीने आरक्षण दिल्याने जातीतले भेद वाढणार, मिटणारच नाही. म्हणजे आता ही जात कधीच जात नाही असं झालं ना. इन्कम टॅक्स कमिशनरचा मुलगा स्वतः IG, बायको IS, मुख्यमंत्र्यांबरोबर जपानच्या वारीला गेली होती, काही काम होतं त्याला. असं माणूस त्याच्यावर जातीविषयक होऊ शकतं का? त्याला जातीबद्दल त्याला कोणी, मला तरी खूप कमी वाटतं. मी शहरातच वाढलेली आहे, गावच्या गोष्टीचं मला माहीत नाही. आता त्याला कलाटणी देणारी गोष्ट आता कालच्या गोष्टीमध्ये घडलं. म्हणजे 7 दिवस त्यांनी ते मृतदेह शवविच्छेदनाला दिलं नाही. आता तिथल्याच एका SI लाथार ह्याने स्वतः हाताने लिहिलेली सुसाइड नोट आणि 6 मिनिटाचा व्हिडिओ करून हे सांगितलं की जे हे पुरणकुमार आहेत
ते अतिशय करप्ट होते आणि ते आम्हाला उगाचच म्हणजे हैराण करत होते. आणि ते इतके करप्ट होते की त्यांना जेव्हापासून ते नोकरीला लागले त्यांच्याबरोबर जो त्यांना गनमॅन दिला होता त्याला स्वतःबरोबर नेहमी घेऊन फिरत होते. आणि तो जो गनमॅन आहे त्याचं नाव आहे सुशील कुमार. त्याने रोहतकच्या व्यापाऱ्यांकडे दर महिना 2.5 लाख रुपयांचा लाच मागत होता तो दारूच्या ह्याच्यातून. आणि त्या माणसाने कंप्लेंट केली. ती कंप्लेंट SSP महेंद्र बिजरन या आणि DGP शत्रुजीत कपूर ह्यांनी त्याची तपासणी केली आणि त्या सुशील कुमारला पकडणार आणि पकडलं होतं. आता आपल्यापर्यंत ती आज येणार आणि आपल्यावरही म्हणजे पूर्ण आपल्या कुटुंबाचं, कारण त्यांची मिसेसही त्याच्याच बाबतीत आहे, नुसतं लाच घेणं वगैरे. तर आता मी माझी बायको आता सगळ्याच गोष्टी आमच्या निघतील की कमाईपेक्षा जास्त संपत्ती कुठून कशी जमा केली. आणि ह्या लाजेखातर त्यांनी स्वतः आत्महत्या केली आहे. आणि तो माणूस अतिशय करप्ट होता. बऱ्याच काहीतरी त्यांनी माहिती देऊन SP लाठियार ह्याने स्वतः हे सगळं लिहून देऊन आणि व्हिडिओ करून स्वतः सुसाईड करून घेतला. आता ह्याच्या SIच्या आत्महत्येनंतर आता ते गुण अजून वाढत गेलेले आहे. मला एक कळत नाही, कुटुंबाने ऑब्जेक्शन घेतलं तर शव एवढे दिवस ठेवलं जातं हे मला तरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकल्यासारखं वाटतं. ते शवविच्छेदनाला कुटुंबाची परवानगी लागते जिथे शंका आहे की ह्याचा मृत्यू कशामुळे असू शकतो किंवा काय. तर तुम्हाला जर नियम कायदे कानूनच तुम्ही IS आहात म्हणून जर मोडायचे ठरवले तर IS सारख्या माणसाने जर नियम कायदे कानून रोखून ठेवले, तुम्हाला सत्य पाहिजे आहे ना. जर खरोखर त्यांच्यावर जातीची प्रतारणा झाल्यामुळे तर त्याने आत्महत्या केली तर पहिलं शवविच्छेदन तर होऊ द्या. जो मार्ग आहे तपासणीचा तो तर करू द्या. ते करू देत नाही मग शंका येते की त्यांना. आणि मेन ते त्यांचं आत्महत्या करताना पुरण सिंग यांनी केलेली आत्महत्या करताना सुसाईड नोट आहे ती कम्प्युटराइज्ड आहे. आता ते जेव्हा कम्प्युटर वगैरे ते कुठेतरी करून येऊन पेनड्राईव्हने काढली का, त्यांना मारल्यानंतर ती तयार करण्यात आली का, हे सगळे संशय आहेत. तोपर्यंत कोणाला कसं काय पकडता येणार त्याच्या. आणि एवढे दिवस डिले झाल्यावर शवविच्छेदनावर त्याचा दुर्गामी म्हणजे वाईट परिणाम होणार नाही का. हे असे बरेच प्रश्न मला तरी ही बातमी ऐकल्यापासून आले. सगळ्यात मोठा प्रश्न आला जात कधी जात नाही ह्याचा. तुमच्या मनातनच तुमची जात नसेल जात तर तुम्ही कुठलीही सर्टिफिकेट मिळवा, तुम्ही कुठल्या पोस्टला पोचा, तुम्ही कुठलं काही करा, प्रत्येक वेळेला नुसता जातीचा सुथडा करणार असाल तर मग काय अर्थ नाही. म्हणजे मला ह्या गोष्टीचं इतकं वाईट वाटतंय. माणूस मेल्यावर सुद्धा त्याच्या शवाबरोबर खेळ चाललाय का काही कळायला मार्ग नाही. आता ह्या केसमधनं पुढे काय होत आहे, आता IS त्यांची पत्नी आहे तिचं पण काय आता ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट निघतंय का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे कळतील. तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.